होत्या, काही लाईन चुकलेल्या असतील किंवा वाड्या वस्त्यांचे जे डिस्ट्रीब्युशन लाईन घेतलेली नव्हती पहिल्या फेज 1 मध्ये, तर फेज 2 मध्ये आपण जे पहिल्या योजनेमधील सर्व जे काही बदल होते ते बदल दुसऱ्या फेज मध्ये घेऊन आपण ते सुधारित एक एस्टिमेट तयार करून त्याचे आपण त्याचे चेकिंग करून आता सध्या आपण ते शासनाकडे पाठवत आहोत. समितीचा शेवगाव शहर सर्वपक्षीय कृती समितीचा शेवगाव टपरीधारक संघटनेचा शेवगाव नगर परिषद मुजोर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा शेवगाव नगर परिषद मुजोर आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आमच्या गावाचं नाही कुणाच्या बापाचं, आमच्या कष्टाचं नाही कुणाच्या बापाचं. आपण सर्वजण या मातीसाठी ते केलं 54,000. माझ्याकडे प्रूफ आहे, हे सगळा विषय होणार आहे. पण तुम्ही आम्हाला वोट लावता तेव्हा आमचं काय आम्ही किती वोट लावू हे तुम्हाला सांगणार नाही. शेवटी ही पांढरी माती आहे, सुट्टी भेटणार नाही. आमच्या गावाला आज 12 दिवसाला पाणी आहे आणि सगळ्या नेत्यांनी 15 ते 12 दिवस पाणी आहे आणि सगळ्या वजीर बहिणी विस्तृतपणे मांडलं, किसन सर चव्हाणांनी विस्तृतपणे मांडलं, सगळ्याच गोष्टी बोलले. परिस्थिती काय, टाक्या किती गेल्या, पाणी येण्याची काय परिस्थिती, वाहनची काय परिस्थिती आहे आणि ज्यावेळेस आमच्या लक्षात सगळ्या अधिकार आमचा काय हेतू नाहीये, आमचा स्वार्थ नाही त्याचा. तुम्हाला बलिदान खायचं, तुम्हाला टक्केवारी खायची आहे, इथून सगळे अधिकारी झोपडीवरती जाऊन टक्केवारी देतात, त्याच्यासाठी तुम्ही बोलत नाही. अरे लोक त्यांना गटारी दिसत नाही का, त्यांना हरवणा दिसत नाही का, कधी उचलणार. जर उद्या पावसाळा सुरू झाला, अवकाळी पाऊस आला तर शेवगावच्या घराघरामध्ये पाणी घुसणार आहे. कुणी बोलायचं या विषयाच्या अनुषंगाने. आजी माझी कुणी प्रतिनिधी या ठिकाणी फिरकत नाही आणि नाव दिला जास्त की खरोखर ते ठेकेदार येतात 12 फुटावरती पाणी जाणारे मोटर न लावतात. हो साहेब 12 फुटावर आणि किती कनेक्शन देणार तुम्ही, एक कनेक्शन देणार आणि एका कनेक्शन किती दिवसांचं पाणी देणार. शेवगाव शहरामध्ये नवीन पाणी पुरवठा योजना 78 कोटीची योजना चालू आहे. परंतु सध्याला जी जुनी पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यातनं 15 दिवसाला पाणी मिळतंय आणि नवीन जी योजना आहे ती योजना दादांत लोकांची दिशाभूल करणारी असल्या कारणानं पुन्हा एकदा 15 दिवसाला जर पाणी जुन्या लाईनमध्ये मिळत असेल आणि नवीन योजना झाल्यानंतर 30 वर्षाच्या पुढचं नियोजन करून जर पुन्हा तीच वेळ येणार असेल आणि 12-12, 10-10 दिवसाला जर पाणी येणार असेल तर मात्र पुन्हा एकदा लोकांची फसवणूक होईल. आणि म्हणून शेवगाव शहरामध्ये सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं आपले पक्षीय मतभेद जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी क्रांती चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यामध्ये पाणी पुरवठा जी नवीन योजना ती आम्हाला समजून सांगावी ग्रामस्थांना. आणि म्हणून आज नगरपालिकेच्या सीओ आल्या, त्यांनी तात्काळ एक बैठक घेऊन त्यांचे डिझायनर असतील, तांत्रिक सल्लागार असेल, ठेकेदार असेल आणि ग्रामस्थ यांना ती योजना समजून सांगणार आहेत. त्याच्यानंतर जी अतिक्रमणं काढली शासनाच्या निर्णयानुसार 3 महिने झालेत अतिक्रमणं काढलेत, परंतु तो रोडा माती दगड तसेच आहेत, गटारी बुजलेल्या आहेत. पावसाळ्याचे दिवस आहे, कधी पावसाळा सुरू होईल सांगता येणार नाही. आणि जर अशा परिस्थितीमध्ये गटारी तशाच राहिल्या तर मात्र शेवगावचं काही खरं नाही, घराघरामध्ये पाणी घुसेल. आणि म्हणून त्या गटारी साफ कधी करणार आहात, हा रोडा माती दगड कधी उचलणार आहात. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला पत्र दिलंय की ही अधिकारी गैरहजर राहिले होते. अधिकारी अलीकडे प्रशासक असल्यामुळं लोकप्रतिनिधी नाही आणि म्हणून जो मुजोरपणा आणि उन्मादपणा या अधिकाऱ्यांना आलेला आहे की जनता आमचं कुणी काही वाकडं करू शकत नाही. आणि म्हणून त्या दिवशी माननीय दंडाधिकारी तालुक्याचे तहसीलदार यांनी जी मिटिंग बोलवली त्या मिटिंगला शहरातले सगळे लोक जबाबदार लोक उपस्थित होते, तहसीलदार होते, परंतु शिव नव्हत्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे. त्या दिवशी आम्ही त्यांचा निषेध केला. तहसीलदार आणि कलेक्टरना त्यांच्याबद्दल कळवलेला आहे. सर तुम्ही एक गंभीर आरोप केलाय का सर्व अधिकारी हे झोपडीवर जाऊन टक्केवारी देतात. ते काय मी एकटाच बोलत नाही, सर्वश्रुत आहे. तुमच्यासारखे आमचे मित्र पत्रकार मित्रांना माहिती आहे, तुम्हीच आम्हाला या बातम्या सांगतात की पाकिट या ठिकाणी झोपडीवरती चालू आहे. आणि सध्याला लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची मिली भगत आहे. जनता आमचं कुणी काही करणार नाही, परंतु जनतेनं ही लोकशाही आहे त्यांचा माज उतरवला. जनता इथं 1.5 तास बसली, त्यांना देखील इथं डांबरावरती तासभर बसावं लागलं. ही जनतेमध्ये ताकद आहे. तुमचं जे शेवगावकरांचं आंदोलन हे मोडीत काढण्याचा प्रयत्न होत आहे. तो ज्या दिवशी आम्ही एकत्रित आलो त्या दिवशी एक इथं लोकप्रतिनिधीचं एक टीम आहे, खरं म्हणजे ती चेल्या चमच्यांची टीम आहे.
आणि त्याच्यामुळे ते सातत्यानं काम करतात हे मोडून काढण्यासाठी. पण आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी एकत्रित आलेलो आहे. याच्यामध्ये राजकारण नाहीये, कुठला स्वार्थ नाहीये. शेवगावकरांचे जे हाल आहे, आमच्या माता भगिनींच्या, आया बहिणींचे पिण्याच्या पाण्यासाठी, तो प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून आम्ही सगळे समजदार ग्रामस्थ, समजदार सगळे ज्यांना समज आहे, जे कुठल्याही कुणाच्या प्रतिनिधींचे छेले चमचे नाही, असे सगळे प्रतिनिधी पक्षांचे एकत्रित आलो आहोत.